धावला द्रौपदीच्या माकेला कृष्ण प्रभू धावला द्रौपदीच्या माकेला कृष्ण प्रभू धावला पार्थाला गीता सांगे रणी धर्म जिंकला पार्थाला गीता सांगे रणी धर्म जिंकला पार्थाला गीता सांगे धर्म जिंकला स्वधर्माला सोडू नये परधर्मा जोडू नये स्वधर्माला स्वधर्माला सोडू नये परधर्मा जोडू नये कीर्तीला खंडू नये कीर्तीला खंडू नये ज्ञान ऐसे बोलला ज्ञान ऐसे बोलला द्रौपदीच्या मातेला कृष्ण प्रभू धावला द्रौपदीच्या मातेला कृष्ण प्रभू धावला द्रौपदीच्या मातेला कृष्ण प्रभू धावला पार्थाला गीता सांगे रणी धर्म जिंकला पार्थाला गीता सांगे रणी धर्म जिंकला पार्थाला गीता सांगे रणी धर्म जिंकला सर्वाभूती एक हरी मरणारा कोणतरी 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 षड्रिपुसी जिंकता षड्रिपुसी जिंकता मोक्ष लाभ थोर लागा मोक्ष लाभ थोरला द्रौपदीच्या मातेला कृष्ण प्रभू धावला द्रौपदीच्या मातेला कृष्ण प्रभू धावला द्रौपदीच्या मातेला कृष्ण प्रभू धावला पार्थाला गीता सांगे रणी धर्म जिंकला पार्थाला गीता सांगे रणी धर्म जिंकला पार्थाला गीता सांगे रणी धर्म जिंकला सभ्यतेने चालता स्वर्ग सौख्य होत असे 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 योग दृष्टी साधता योग दृष्टी साधता द्वैतवाद कुंतला द्वैतवाद कुंतला द्रौपदीच्या मातेला कृष्ण प्रभू धावला द्रौपदीच्या मातेला कृष्ण प्रभू धावला द्रौपदीच्या मातेला कृष्ण प्रभू धावला पार्थाला गीता सांगे रणी धर्म जिंकला पार्थाला गीता सांगे रणी धर्म जिंकला पार्थाला गीता सांगे रणी धर्म जिंकला धृतराष्ट्राला संजय प्रसंगमा सांगत रे धृतराष्ट्राला संजय प्रसंगमा सांगत से अच्युत म्हणे गीतेने अच्युत म्हणे गीतेने अच्युत म्हणे गीतेने धर्म राज्य पावला गा धर्म राज्य पावला अच्युत म्हणे गीतेने धर्म राज्य पावला धर्म राज्य पावला द्रौपदीच्या मातेला कृष्ण प्रभू धावला द्रौपदीच्या मातेला कृष्ण प्रभू धावला पार्थाला गीता सांगे रणी धर्म जिंकला पार्थाला गीता सांगे रणी धर्म जिंकला पार्थाला गीता सांगे रणी धर्म जिंकला हरी पार्थाला गीता रणी धर्म जिंकला सुंदर भजन आहे अच्युत बाबांचं द्रौपदीच्या हाकेला कृष्ण प्रभू धावला आणि पार्थाला गीता सांगे रणी धर्म जिंकला हे शब्द वापरलेले आहेत एक एक शब्द त्या ठिकाणी तुमच्या आमच्या अंगावर असा शांगारा उभा करतो इतकं सुंदर गीतेचं ज्ञान अच्युत बाबांनी एका 4 कडव्याच्या भजनामध्ये तुमच्या आमच्या समोर ठेवून दिले म्हणून वाचत जा गीता वाचली पाहिजे जे तोत्रे बोलतात की नाही तोत्रे तू ताय तलतो तू तुते दातो तू तुते चालला तू कुठे चालला तर त्यांनी भगवद्गीतेचा संस्कृत एक श्लोक जरूर वाचावा जास्त नाही पण एक श्लोक जरूर वाचण्याचा प्रयत्न करावा
म्हणजे वाणीमध्ये शुद्धता येते. तुमचा आमचा तोत्रेपणा निघून जाईल. असंच एक तोत्रबांड पोरग होतं आणि त्याचं लग्न जुळवायचं होतं. आता तोत्र्याला काय लागन? तोत्रीच लागन की नाही. आता सहज त्या ठिकाणी त्याच्या आई वडिलांनी सांगितलं. तो एवढा मोठा झाला 28 वर्षाचा, तरी तो तोत्रच बोले बाबा. मग आता काय करायचं? त्याला पोरगी पाहायला जायचं होतं. तो पोरगी बघायसाठी गेला. त्याच्या आई बाबांनी त्याला सांगितलं, तू अजिबात तोंडातून आवाज काढायचा नाही, म्हणजे त्यांना कळलं नाही पाहिजे की आपलं पोरग तोत्र भांड आहे म्हणून, तोत्र आहे म्हणून. तो म्हणे ठीक आहे, काहीच बोलणार नाही म्हणे मी. झालं बा, त्या पोराला घेऊन गेले तिथं दाखवायसाठी त्या पोरीला. ती पोरगी आली आणि त्यांनी चहा ते पोहे दिले पहिले. यांनी मुकाट्याने त्या ठिकाणी खाल्ले. पोहे खाल्ल्यानंतर सहजच पाणी पिलं. तिकडून आणले तिने चहाचे कप. आता चहाचे कप याच्या हातात, तो गरम गरम चहा असन, याच्या हातात दिला तो कप आणि सहज याने तो चहा पिला. पिल्या बरोबर त्या ठिकाणी ते पोराच्या तोंडातून आवाज निघाला, गलोमाय. पोरग काय म्हणते? गलोमाय. आता ती पोरगी काही कमी नव्हती. ती पोरगी तशीच होती. जोपर्यंत याने तोंडातून शब्द काढला नाही तोपर्यंत याचे आई बाबाच बोलत होते त्याच्याबद्दल. आमचं पोरग असं, आमचं पोरग तसं. सगळ्यात जसं त्यांनी म्हटलं गलोमाय असं म्हटल्या बरोबर ती पोरगी काय म्हणते? फुटून फुटून पी, फुटून फुटून पी. लगेच त्या पोराचा बाप म्हणते की आपला जो त्या ठिकाणी संबंध आहे तो आजपासून पक्का. पोटी म्हणे. आता त्यांना वाटलं पोरगी चांगली असन. अरे पोरगी त्याच्यापेक्षा भयानक होती. तिला म्हणायचं होतं फुकून फुकून पी. ती म्हणते फुटून फुटून पी. ते म्हणे आपला संबंध सोयरीक संबंध जुळलाच म्हणून समजा. अशा परिस्थितीमध्ये जे कोणी तोत्रे बोलतात त्यांनी दररोज एक भगवद्गीतेचा श्लोक वाचावा, वाचण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आपल्या वाणीमध्ये शुद्धता येते आणि शुद्धताच्या व्यतिरिक्त वाणीमध्ये सिद्धता येते, वाणीमध्ये प्रभुत्वता येते. म्हणून त्या ठिकाणी भगवद्गीता वाचावी, संस्कृत वाचावी. चुकले तर काय आहे त्याच्यामध्ये? देव पाप देत असते काय? असं काही देव पाप देत नाही. थोतांड आहे. जो कोणी सांगत असत असा शब्द चुकला का देव त्या ठिकाणी एक थोबाडत मारते, एक थोबाडत मारन म्हणा. असं विसं काही नसते. वाचत जा जरा संस्कृत, म्हणजे वाणीमध्ये शुद्धता येते. शुकदेवजी महाराजांना परीक्षित विचारतो, महाराज किती गोड चरित्र आहे गोपाल कृष्णाचं. म्हणे हो रे, 85 वर्षाचं झालं म्हणे, आता म्हातारा झाला गोपाल कृष्ण. म्हणे महाराज तुम्ही सगळं सांगता त्याच्याबद्दल, कृष्णाने असं केलं, कृष्णाने तसं केलं, त्याची दैनंदिनी कोणीच सांगत नाही म्हणे. तो किती वाजता उठते? सकाळी 8 वाजता उठते का 7 वाजता उठते का 9 वाजता उठते? अरे तुला अच्युत महाराजांची दैनंदिनी माहित आहे का रे परीक्षिती? तो म्हणे नाही बा. तो म्हणे अच्युत महाराज सकाळी 4 वाजता 4:15 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठत असत. आंघोळ, व्यायाम, आसनं, ध्यान, धारणा, चिंतन, मनन, नामस्मरण या सगळ्या गोष्टी अच्युत महाराज करायचे. बस तेच त्या ठिकाणी गोपालकृष्णाचं वर्तन होतं. काय वर्तन होतं त्याचं वर्णन केलेलं आहे. तो प्रभाती जागुने करिस्त स्नान ध्यान ते, साधू संत महानते माय बाप वंदितो, सौख्य देई आप्त इष्ट पाहुण्यास सर्वदा, धर्म राष्ट्र रक्षण्यास मानि थोर संपदा, धर्म राष्ट्र रक्षण्यास मानि थोर संपदा. तो प्रभाती जागुने करीत स्नान ध्यान तो. प्रभाती म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर गोपाल कृष्ण उठतो, स्नान करतो, ध्यान करतो, चिंतन करतो आणि मग माय बाप साधू संत वंदितो महानते. आपल्या आई बापाच्या वयाचे जर कोणी असतील मोठे आपल्यापेक्षा, साधू संत असतील, त्यांचा सन्मान करतो स्वतः परमात्मा असून. सद्गुरु लोकांचा अपमान नाही करत, तो सन्मान करतो. माय बाप साधू संत वंदितो महानते, सौख्य देई आप्त इष्ट पाहुण्यास सर्वदा. स्वतःची जे त्या ठिकाणी नातेवाईक लोक आहेत, नातेवाईक म्हणजे काय, तो विश्वगुरुच होता. सगळं विश्वच त्याचं नातेवाईक होतं. सगळ्यांनाच त्या ठिकाणी तो
व्यवस्थितरित्या वागणूक देत असे, त्यांचा सन्मान करत असे. आणि धर्म राष्ट्र रक्षणास मान थोर संपदा, जिथे अधर्म त्याला आढळला, मग तो स्वतःचा शिशुपाळ नावाचा पण दंतवक्र नावाचा आतेभाऊ जरी असला तरी त्या ठिकाणी त्याला तो रपाटल्या वाचून राहत नव्हता, थोबाडल्या वाचून राहत नव्हता. तो जागेवरच आणि तो एका थोपकाडात, अशी परिस्थिती होती. आणि तो धर्माचा सन्मान करणारा होता, धर्माच्या मार्गाने चालणारा होता. समजलं का रे विद्यार्थ्यांना? सूत शौनक यांचा संवाद जो त्या ठिकाणी नैमिषारण्यामध्ये होतो आहे, सूत सद्गुरू त्यांना समजावून सांगतात शौनकाधिक विद्यार्थ्यांना. आणि इकडे शुकदेवजी महाराज परीक्षितीला समजावून सांगतात. एक दिवस काय झालं, नारद महाराज देवकी मातेकडे गेले, देवकीच्या दालनामध्ये गेले. देवकी माते, तुझं पोरग केवढा आत्मज्ञानी आहे, केवढा आत्मसामर्थ्यवान आहे, केवढा आत्मचैतन्यवान आहे, केवढा आत्मस्फूर्तिवान आहे. अगं तो साक्षात महाविष्णूचा अवतार आहे. नारदा, विनाकारण त्या ठिकाणी महापौराचं कौतुक माझ्यासमोर करू नको. आता तिला बाकीच्यांना अनुभव होता, देवकी मातेला नव्हता फक्त आतापर्यंत. ती ऐकून होती की तुमचं पोरग खूपच ताकदवान आहे, सामर्थ्यवान आहे, पण तिला आतापर्यंत प्रत्यक्षात अनुभव कधीच नाही आला. ऐकून माहिती होतं सगळ्यांचं, पण तिला अनुभव नव्हता ना. अनुभवाविना ज्ञान ते श्वानाचे वमन. आणि म्हणून देवकी म्हणते, नारदा, फुकट माझ्या मुलाची त्या ठिकाणी तू स्तुती करू नको. प्रत्येक आईला आपलं पोरग किती पाण्यात आहे हे माहिती असते, कारण ती त्याला जन्म देते. हे तर खूप झालं म्हणे बा. देवकी म्हणते नारदाला, फुकट स्तुती नको करू माझ्या मुलाची, जा त्याला सांग गोपाल कृष्णाला की तुला तुझ्या आईने बोलावलं म्हणून. ठीक आहे म्हणे, जातो म्हणे. निघाले त्या ठिकाणी नारद महाराज गोपाल कृष्णाच्या दालनात आले आणि गोपाल कृष्णाला म्हणतात, ए गोपाल कृष्णा, कशी रे तुझी आई? आणि काय झालं माझ्या आईला, देवकी मातेला? काही प्रॉब्लेम आहे? हो म्हणे, भल्ला प्रॉब्लेम आहे. म्हणे काय? मी तुझी स्तुती करत गेलो म्हणे तिथं. अगं देवकी माते, केवढं तुझं पोरग सुंदर आहे, सोजीर आहे, गोजीर आहे, आत्मशक्ती आहे, आत्मज्ञान आहे, आत्मसामर्थ्यवान आहे, तो विष्णूचा अवतार आहे, सगळं म्हणे मी त्याचं कौतुक करत गेलो. तो होता म्हणूनच त्या ठिकाणी पांडव जिंकले, नाही तर पांडव जिंकू शकले नसते महाभारताच्या युद्धात. अशी म्हणे मी तुझी स्तुती करून राहिलो. ती काय म्हणते म्हणे, प्रत्येक आईला आपलं पोरग माहिती असते किती पाण्यात आहे. नारदा, तू काही फुकट त्या ठिकाणी त्याची कौतुक करू नको. तुला बोलवलं म्हणे तुझ्या आईनं. बरं म्हणे, जातो. आले गोपाल कृष्ण आपल्या आईला भेटायला देवकीच्या दालनामध्ये. अगं माते, मला बोलवलं का इथे? तर म्हणे, ग इकडे बस म्हणे, जरा थोडस मला बोलायचं आहे म्हणे. आता त्याला बसवल्यानंतर सहजच देवकी माता म्हणते, का रे गोपाल कृष्णा, सगळं जग तुला भल्ल वानवते रे म्हणे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, गोपाल कृष्ण भगवान की जय. काय म्हणे तुझ्या असं देव पण तुझ्या अंगात? अरे बापरे, एवढ्या मोठ्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला त्याची आई विचारतीये देव आहे, देव आहे, असं कोणता देवपणा म्हणे तुझ्या अंगात? आत्मज्ञानी आहे, आत्मसामर्थ्यवान आहे, आत्मचैतन्यवान आहे, आत्मस्फूर्तिवान आहे, कोणचा आत्मज्ञानी पण आहे रे तुझ्या अंगात? आई म्हणजे तुझा विश्वास नाही का माझ्यावर? नाही, बाहेरून मी ऐकलेला आहे तुला मार त्या ठिकाणी वाढवतेत म्हणे लोक, विष्णूचा अवतार, विष्णूचा अवतार, विष्णूचा अवतार. खरंच तू विष्णूचा अवतार आहे का? गोपाल कृष्ण एकदम त्या ठिकाणी स्तब्ध झाला आणि त्याच्या आईला उत्तर देतो, म्हणजे तुझा विश्वास नाही तुझ्या मुलावर? नाही, बागेरचे लोक इतके वाढवतात आहेत तर ते मूर्खच आहेत सगळे, आणि तुला तुझ्यावरच त्या ठिकाणी भल्ला विश्वास आहे? नाही म्हणे. मग याचं प्रत्यंतर काय देतो? तू विष्णूचा अवतार आहे म्हणून. तो म्हणे, सांग ना तुला काय पाहिजे. तो तुझं पोरग ऐर गैर नथू खैर नाही, माझ्या शक्तीवर त्या ठिकाणी सवाल आणि प्रश्न उपस्थित करायचे नाही. तुला सांग, तुला कोणत्या रूपामध्ये जर माझी शक्ती अजमावायची असेल तर. त्यांनी ज्या वेळेला प्रश्न घातला त्यावेळेला ती म्हणते, एक काम कर म्हणे तू आता. म्हणे काय? तेव्हा मानन म्हणे तू विष्णूचा अवतार आहे, तेव्हा मानन म्हणे तू आत्मज्ञानी आहे, आत्मसामर्थ्यवान आहेस. म्हणे काय? म्हणे मला एकच सांगायचं, एकच विचारायचं आहे. तुझ्या जन्माच्या अगोदर, आता पहा तिने कसा टेस्ट एक्झामिनेशनचा पेपर दिला त्याला. तुझ्या जन्माच्या अगोदर मला 6 मुलं झालेत आणि 6 मुलं तुझ्या कंस मामाने दगडावर आपटू 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 मारले.
तो म्हणे मला सगळं माहित आहे. तुला कसं काय माहित म्हणे तुझ्या जन्माच्या अगोदर? अगं आई, बहुने मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणि नत्वं वेत्थ परंतप. आम्हाला सगळंच माहिती आहे. व्हॉट्स अप, व्हॉट्स मिडल अँड व्हॉट्स डाऊन. वर काय चालते, मधात काय चालते, खालती काय चालते, पहिले काय झालं, आता काय चालू आहे, पुढं काय होणार आहे, भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळाचा त्या ठिकाणी अधिपती, त्याचं नाव गोपाल कृष्ण भगवान आहे. लक्षात. आई सांग फक्त तुला काय पाहिजे, कोण्या माध्यमातून तुला माझी शक्ती अनुभवायची आहे. तुझ्या जन्माच्या अगोदर माझे 6 मुलं त्या ठिकाणी मरण पावलेत. ते 6च्या 6 ही मुलं आत्ताच्या आत्ता मला इथं आत्मरूपाने आणून दे. पहा कसा टेस्ट एक्झामिनेशनचा पेपर दिला. काल गुरुमातेने दिला होता की माझं मेलेलं पोरगा आता आत्मरूपाने मला इथे आणून दे. आता आज ती गुरुमाता होती आणि आज स्वतःची जन्मदाती माता आहे. आणि तिने प्रश्न विचारलेला आहे. गोपाल कृष्णाने ध्यान लावलं. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा जो पश्यन्ति यम योगिनो. गोपाल कृष्णाने दिव्य दृष्टीने आपले 6 मुलं पाहिलेत आणि त्याला दिसलं की ते परत बलिराजाच्याच घरी जन्माला आले होते. बलिराजाच्याच घरी 6 मुलं जन्माला आले होते आणि त्यांचे नाव होते. एकाचं नाव होतं स्वर, दुसऱ्याचं नाव होतं उद्गीत, तिसऱ्याचं नाव होतं परिश्वंग, चौथ्याचं नाव होतं शूद्रभूत, 5व्याचं नाव होतं मणी आणि 6व्याचं नाव होतं पतंग. आपण जी पतंग उडवतो ती. 6व्याचं नाव होतं पतंग. स्वर, उद्गीत, परिश्वंग, शूद्रभूत, मणी आणि पतंग असे त्या 6 मुलांचे नाव होते. गोपाल कृष्ण गेले भूतलावर आणि त्या बलिराजाला म्हणायला लागले. अरे बलिराजा म्हणतो, गोपाल कृष्ण तू आज परत आला म्हणे. गो, काल माझ्या गुरुमातेने मला टेस्ट एक्झामिनेशनचा पेपर दिला होता. आज जन्मदात्या मातेने मला टेस्ट एक्झामिनेशनचा पेपर दिलाय आणि तोही मला 100 पैकीच्या पैकी मार्क मला मिळवायचे आहे. 100 पैकी 100. त्याच्यासाठी मला ते तुझ्या घरी जे 6 मुलं जन्माला आलेले आहेत ते माझे आदिल्य जन्मातलेच कंसाने मारलेले मुलं आहेत. ते तुझ्या घरी जन्माला आले आहेत मरून. दे म्हणे त्या ठिकाणी ते 6 मुलं. ठीक आहे म्हणे, देतो म्हणे. सहजच गोपाल कृष्णाला ते 6 मुलं दिले. गोपाल कृष्णाने एक या बगलेत दाबलं, एक या बगलेत दाबलं, 1 2 तिसऱ्याला खांद्यावर बसवलं, चौथ्याला इथं बसवलं, 5व्याला त्या ठिकाणी आपल्या 2 आणि 2 4 एक मागून साखरेचं पोत आणि एक समोरून लटकवलं. असं 6 मुलं घेऊन गोपाल कृष्ण चालला. विठू माझा लेकरू बाळा संगे गोपाळांचा. आता इथं काय होतं, कृष्ण माझा लेकरू बाळा आणि संगे भावंडांचा मेळा. त्याचे भाऊच होते ते. बरोबर त्या ठिकाणी 2 बगलेत, 2 खांद्यावर, 1 डोक्यावर, 1 साखरेचं पोत. आपण लहान मुलाला करतो की नाही, बाबा मला साखरेचं पोत करा. मग लगेच त्या ठिकाणी ते पोरग तुम्हाला असं मानेकडून कैची मारते हाताने आणि लटकते. आपण त्याच्या समाधानासाठी त्याला साखरेचं पोत करतो. 6वा भाऊ मागून लटकला होता. आणले ना गोपाल कृष्णाने 6 भाऊ आणले आणि ठेवले तिच्या समोर. अगं आई, हे घे म्हणे नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5, हे साखरेचं पोत नंबर 6. अक्षरशः त्या ठिकाणी देवकी मातीने ते पाहिलं. अरे बाप रे, गोपाल कृष्णा, प्रत्येक आईला आपलं पोरग किती पाण्यात आहे हे माहिती असते, परंतु तू त्याला अपवाद आहेस. तू खरंच आत्मज्ञानी आहे, तू खरंच आत्मसामर्थ्यवान आहे, तू खरंच आत्मचैतन्यवान आहे, तू खरंच आत्मसामर्थ्यवान आहे, आत्मशक्तिवान आहे. आज माझा विश्वास बसला की माझं पोरग साधं सुधं नाही, माझं पोरग साक्षात महाविष्णूचा अवतार आहे. आणि म्हणून देवकीने फटकन घालील लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पागिन रूप तुझे. कोणी म्हणते की त्या ठिकाणी मुलाने आपल्या आईचा आशीर्वाद घ्यावा, पण मुलगा जर त्या ठिकाणी तो ताकदवान, सामर्थ्यवान, चैतन्यवान असेल तर आई सुद्धा त्याच्या समोर नतमस्तक होते. देवकी माता लगेच त्याच्या समोर साष्टांग दंडवत घालते, त्याला नमस्कार करते. गोपाल कृष्ण म्हणतो, अगं आई हे मला काय करते, मला साष्टांग दंडवत घालते तू.
ती म्हणे मी तुला नाही घालत आहे, तुझ्या आत्मज्ञानाला साष्टांग दंडवत आहे, तुझ्या सामर्थ्याला माझा दंडवत आहे, तुझ्या शक्ती तुझ्या चैतन्याला माझा दंडवत आहे. तू जो अवतार आहेस महाविष्णूचा, त्या महाविष्णूचा तुझ्यामध्ये जो आहे आत्मा, त्या महाविष्णूचा, त्या आत्म्याला, त्या महाविष्णूला माझा नमस्कार आहे. त्यांनी लगेच त्या ठिकाणी आपल्या आईला उभं केलं. आपल्या आईला कडकडून मिठी मारली. देवकी माता म्हणते मी की अज्ञानी नाही आहे रे बाळा, की मेलेल्या मुलांना घरात ठेवण्याकरता. उचल आणि जिथून आणले तिथे नेऊन ठेव. मी फक्त तुझी टेस्ट एक्झामिनेशन घेतली, तुझी परीक्षा घेतली की माझं पोरग किती पाण्यात आहे. उचल म्हणे त्या ठिकाणी त्या सहाही मुलांना आणि घेऊन जा जिथून आणले तिथे. आज मानलं म्हणे की माझा पोरगा साक्षात महाविष्णूचा अवतार आहे. वर्णन आहे त्या ठिकाणी त्याचं. देवकी म्हणे नारदा कसा ब्रह्म मानितो कृष्ण राजसा, बाळके मला सांगा आणखी, श्याम सुंदराच्याच सारखी, शोधुनी घरी दाखवेल का, त्या विना स्तुती व्यर्थ नागिका, भूतलावरी कृष्ण जातसे, बंधू घेऊन शीघ्र येतसे, गोपाल कृष्ण भगवान की. अशा परिस्थितीमध्ये गोपाल कृष्णाने परत चला रे लेकरांना पटापट पटापट, एक या बगलेत दाबलं, दुसरं या बगलेत दाबलं, तिसरं खांद्यावर बसवलं, चौथं या खांद्यावर बसवलं, पाचवं डोक्यावर बसवलं आणि 6वं साखरेचं पोत तयार. गेला त्या ठिकाणी भूतलावर आणि त्या बलिराजाला म्हणे हे घे नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5, हे साखरेचं पोत नंबर 6 झालंय का म्हणे. का म्हणे बिलकुल आपलं झटमगनी पडब्या काम असते म्हणे. माझ्या आईने मला त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिलं आणि मला नमस्कार केला. नमस्कार केला म्हणजे मला नाही केला तो, माझ्या ज्ञानाला नमस्कार आहे तो, माझ्या विद्वत्तेला नमस्कार आहे तो, माझ्या सामर्थ्याला, माझ्या चैतन्याला, माझ्यातल्या विष्णू भगवंताला तिने नमस्कार केला. मिळाली म्हणे पावती म्हणे बिलकुल. लगेच त्या ठिकाणी गोपाल कृष्ण निघून आले. दुसरा त्याला त्या ठिकाणी मेसेज आला व्हॉट्सअपवर गोपाल कृष्णाला, आता तुला देवकी मातेने बोलवलं होतं गोपाल कृष्ण. तो म्हणे हो, आता तुला दुसऱ्या मातेने बोलवलंय, गांधारी मातेने बोलवलंय. गांधारी कोण होती? कौरवांची आई. गांधारी मातेने बोलावलेलं आहे. ठीक आहे ना म्हणे जातो ना. गांधारी मातेकडे आले गोपाल कृष्ण आणि म्हणायला लागले अगं माते मला बोलावलं का तू? म्हणे हो गोपाल कृष्ण ये बस म्हणे जरा थोडस